श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळातर्फे आलेल्या सर्व स्वामी भक्तांचं स्वागत करतो आणि आजच्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला मंडळाचे संस्थापक आदरणीय दादा तसेच संस्थापक सदस्य PR काका, नगरकर काका यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. तसेच आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वामी भक्त, ज्येष्ठ सिने अभिनेते श्री राहुलजी सोलापूरकर आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. या सगळ्यांचंच आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. सर्वांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. पुनश्च एकदा मंडळातर्फे श्री राहुलजी मी आपलं स्वागत करतो. राहुलजींचा थोडक्यात अल्पपरिचय करून द्यायचा म्हणजे आपण सर्वश्रुत आहात, आपण सर्वच त्यांना ओळखता. ज्येष्ठ रंगकर्मी आणि स्वामी महाराजांच्या चित्रपटातील स्वामींची प्रमुख भूमिका साकारणारे, आज स्वामींनीच त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. ती त्यांची एक वेगळी ओळख. त्यामुळे आम्ही सगळेजण धन्य आहोत की स्वामींच्या इथं आम्हाला वेगवेगळ्या लीला पाहायला मिळतात. मी राहुलजींना पण विनंती करतो त्यांनी 2 शब्द आमच्यासाठी व्यक्त करावेत. सामां पातु सरस्वती भगवती. श्री स्वामी समर्थ. मी खरं तर फक्त आरती आणि पूजेसाठी आलो होतो, मला एक कल्पना नव्हती अशी काही. आमचे मित्र, ज्येष्ठ मित्र आणि स्वामी भक्त खानवेलकरांनी मला सांगितलं आणि आमचं फक्त दूरभाषेवरनं बोलणं झालं दामले काकांचं त्या दिवशी. पण माझा मामा स्वामी भक्त होता खूप, आणि त्यामुळे आमच्या घरात सगळ्यांकडं स्वामींचं पूजा अर्चा आणि दर गुरुवारची आरती हा विषय होताच. आणि अचानक माझ्याकडं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी नावाचा चित्रपट चालून आला आणि त्या निमित्ताने अगदी स्वामींच्या बखरीपासनं सगळं वाचायचा योग आला आणि तो भूमिका ती करता आली. बरीच वर्ष झाली पण तो अजूनही सारखा चित्रपट चालू असतो आणि लोक म्हणत असतात किंवा जे साने म्हणून चित्रकार आहेत जे फक्त स्वामींची सगळी पेंटिंग्स काढतात त्यासाठी मॉडेल म्हणून बसण्याचाही योग पहिल्यांदा मला आला की जे फक्त स्वामींची चित्र आता काढतात सगळीकडं, अगदी मठापासून सगळी ज्यांनी काढलेली आहेत. माझं एकच मत आहे की दत्त परंपरेतली सगळीच ही लोक ही अवलिया होती. त्यामुळे आपण कितीही दिलं तरीसुद्धा त्यांच्याकडनं मिळण्याची अपेक्षा ठेवून जर आपण केलं असेल तर काही मिळत नाही. आपण निरपेक्ष वृत्तीने सेवाभाव दाखवत राहावा. त्यांच्या मनात आलं तर ते करतात. त्यामुळे नेहमी मी पाहिलेलं आहे की आपण देवाकडे जातो जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा, पण गरज नसते तेव्हा जाणं फार महत्त्वाचं असतं की त्यावेळेला सुद्धा त्याची आठवण काढणं. त्यामुळे माझ्यासाठी एकच भाग महत्त्वाचा आहे की दर गुरुवारी इथं दामले काका आणि आपण सगळेजण येत आहे, स्वामींची सेवा करताय. जे जे काय अपेक्षित असेल ते स्वामींकडनं निश्चित आपल्याला मिळावं एवढीच प्रार्थना स्वामी चरणी करतो. स्वामी ओम. आपण सांगितलेल्या अनुभवातून आम्हा भक्तांना खरंच खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. मी पुनश्च आपल्याला विनंती करेन, आपल्याला जेव्हा वारंवार योग येईल तेव्हा आपण जरूर यावं आणि आम्हाला पण इथे सेवा करण्याची संधी द्यावी. अरे वा, टाळ्या एकदा राहुलजींसाठी टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्या. त्याच्यामुळं आता त्यांना बोलवण्याची गरज नाही आहे, ते कधी इथं येऊ शकतात. मी आदरणीय दादांना विनंती करतो आपल्या मंडळातर्फे त्यांचा यथोचित सत्कार करावा. पुढील सूत्र श्री जोशी काकांनी स्वीकारावीत अशी मी त्यांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत, एक 2-3 आहेत. सर्वप्रथम मी त्यांचा उल्लेख करतो. आजचे प्रमुख जे अन्नदाते आहेत, नगरचे आहेत खुद्द श्री परमानंद तलरेजा हे आहेत आजचे. त्यांच्याबरोबरच आजच्या अन्नदानात ज्यांनी सहभाग घेतला आहे
असे जमखिंडीवरनं सौ रोहिणीताई म्हणून आहेत सेवेकरी, महिला सेवेकरी, आणि एक महिला सेवेकरी दुसऱ्या ज्या आहेत त्या पाटीलताई म्हणून आहेत. या तिघांचा आजच्या अन्नदानामध्ये सहभाग आहे. तर आजचे मुख्य जे अन्नदाते आहेत श्री परमानंद तलरेजा, हे खुद्द नगरचे आहेत. नगरमध्ये त्यांचा व्यवसाय मोठा. मागच्या 15 दिवसापूर्वीच आम्हाला त्यांच्याकडे जाण्याचा योग आला होता. सत्संग होता त्यांच्या घरी. आपले दादा महाराज तिथे गेलेले होते. तर तलरेजा कुटुंब हे साधारण 1 वर्ष झालं इथे आपल्या मंडळाशी जोडलं गेलेलं आहे. ते जे जोडलं गेलं ते प्रामुख्याने आपल्या इथे जे जुने सेवेकरी आहेत श्री राजू शेठ मिलानी आणि रमेश रेवचंदानी, ह्या दोघांच्या माध्यमातून इथे जोडलं गेलेलं आहे. आता बघा, स्वामींना सर्वच म्हणजे हवे असतात, सर्व परिवारातले लोक, म्हणजे त्याच्यात काही जात धर्म वगैरे असं काही नसतं. तर स्वामींच्या संदर्भात सांगायचं झालं, आता सर्व महाराष्ट्रामध्ये स्वामींचं पूजा केली जाते, दैवत मानलं जातं. सर्व महाराष्ट्रामध्ये इतरही देवदेवता आहेत, पण स्वामींनाच जास्त करून लोक स्वामींच्याकडेच जास्त आकर्षित होतात. त्याचं कारण म्हणजे स्वामींना कसं आहे, स्वामींच्यामुळे सर्व जे काही आपण भक्त आहोत ते स्वामी सगळ्यांचंच हे करतात, कल्याण करतात म्हणतात. आपलेसे, त्यामुळेच लोकांना आपलेसे वाटतात. स्वामींना फक्त देव मानलं जात नाही, तर ते वडील आहेत, गुरु आहेत, सोबती आहेत, आणि मुख्य म्हणजे संरक्षक आहेत, आपले संरक्षण करणारे आहेत. असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. त्या नावानेच, म्हणूनच ते नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे वाक्य आपण ऐकतोय बरेच वर्षानुवर्ष. तर आता मला मुख्य उल्लेख असा करायचा आहे की आजचे जे अन्नदाते आहेत हे प्रामुख्याने सिंधी परिवारातले आहेत. मागाशीच मी म्हटल्याप्रमाणे स्वामींना सर्व धर्माचे म्हणजे लोक असायचे स्वामींच्याकडनं पहिल्यापासूनच. आपल्याकडे गेले 3 वर्ष झाले सिंधी परिवारातनं 5-6 कुटुंब जोडली गेलेली आहेत. त्याच्यात प्रामुख्याने राजू शेठ मिलानी, रमेशचंद्र रेवचंदानी, हिंदुजा, परत ठाकूर आणि आत्ता तलरेजा, असे 5 कुटुंब जोडले गेलेले आहेत. त्याचं कारणच असं आहे की जे काही स्वामींचं कार्य आहे इथे, आपले जे प्रमुख आहेत मंडळाचे दादा, त्यांच्या आपण दर गुरुवारी त्यांचं प्रबोधन ऐकतोच. त्या माध्यमातून सर्व ते प्रबोधन ऐकलं जातं, पाहिलं जातं. दादा वेळोवेळी मार्गदर्शन करतात, प्रबोधनातनं संदेश देतात. त्याचाच भाग म्हणून स्वामीच दादांच्याकडनं करून घेतात आणि त्या माध्यमातून हे परिवार म्हणतो कुटुंबापेक्षा, हा जो सिंधी परिवार आपला आहे आपल्या मंडळाशी जोडला गेलेला आहे. त्यांनाही भरपूर इथे अनुभव आलेले आहेत. बरेच त्यांचे शंका ज्या काय होत्या ते दादांनी त्यांचं निरसन केलेलं आहे. तर आज नेमकं परमानंद तलरेजा नगरवरनं काही कारणानिमित्त येऊ शकले नाहीत. त्यांचे साडू श्री राजू शेठ मिलानी आणि त्यांच्या मिसेस सविता मिलानी हे आहेत. तसेच ज्योतिताई रेवचंदानी ह्यांच्यातर्फे आज आपण आरती केलेली आहे. तर ह्या संपूर्ण कुटुंबाला मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यावं. आणि दादांनाही विनंती करतो, आज योग आलेला आहे, आपले राहुलजी सोलापूरकर साहेबांनाही विनंती करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी मेंदळेताईंना विनंती करतो, कृपया व्यासपीठाकडे यावं आणि आपली गायन सेवा सादर करावी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून नाद विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमा रोमातून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी बोले शब्दे वीण काही चंद्रासवे इंद्रायणी इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा जसे कटीवरी हात युगे 28 उभा भूक नयनांची सवे मूक वाचा ये रंगात भूक नयनांची सवे मूक वाचा ये रंगात माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमा रोमातून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी. धन्यवाद. फारच छान भेंदळे ताई. श्री स्वामी समर्थ. आता मी दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. गीत रामायण जर का आपण कोणी ऐकलं असेल आणि बाबूजी जेव्हा सांगत होते एखाद्या गाण्या पाठीमागची पार्श्वभूमी जेव्हा ते सांगतात, जेव्हा ते सांगत होते की दोन लहान बालकं प्रभूंच्या रामांच्या दरबारात उभे राहून गाणं म्हणत आहेत आणि प्रत्यक्ष सिंहासनावर बसून प्रभू रामचंद्र ऐकत आहेत, तसं आजचं प्रबोधन आहे. प्रत्यक्ष महाराज शेजारी बसून ऐकत आहेत असं मला वाटतंय. आणि हा योग ज्यांनी आणला, मी इथे खानविलकर साहेबांना इथे जरा आमंत्रित करतो की त्यांनी पण स्वामींचं हे श्रीफळ स्वीकारावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बसा तुमची समर्थ. आता प्रास्ताविक जोशी साहेबांनी जे सांगितलं होतं की आपले अन्नदाते जे आहेत तिघजण आहेत आणि एक नाव त्यांनी घेतलं होतं रोहिणीताई जमखंडी. आपल्या मंदिराच्या ज्या शाखा झालेल्या आहेत, पंढरपूर झालं, शिवापूर झालं, आता परवा शनिवारी खडकीला नवीन झालं केंद्र, इंदापूरपाशी राणेशेवाडी म्हणून तिथे एक आहे, दापोलीमध्ये आहे, आणि जमखंडी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये कानडी भाषा तिथे जास्तीत जास्त बोलली जाते. आणि तिथल्या केंद्र ज्यांनी सुरू केले सौ बनूताई जोशी, त्या मराठी आहेत. त्यांनी आपल्या आरत्या त्यांना कानडीमध्ये तिथे लिहून दिल्या. स्वामींचं कार्य कसं सुरू असतं म्हणजे त्या कानडी भागातल्या लोकांच्याकडनं कानडीमध्ये आरत्या उतरून त्या म्हणतात आपल्या मराठीत सुख करता दुःख करता. आपण इथे जे करतो ते सगळं तिथे करतात. आणि आज तिथली संख्यासुद्धा 100च्या पुढं गेलेली आहे. आणि तिथल्या एका भक्ताला आलेला अनुभव असा की ती लोक आता 4 धाम यात्रेला गेलेले होते सगळेजणं, आणि मधल्या एका प्रवासामध्ये कुठेतरी हॉटेलमध्ये नाश्ता करून झाल्यानंतर ज्या महिला सेवेकरी वगैरे होत्या सगळे बरेचसे जण होते तिथली लोक, आणि त्यांची बस सुटायची वेळ झाली. बसवाल्याने हाका मारली चला लवकर म्हणून सगळेजण धावत पळत बसमध्ये गेले. आणि जवळपास पुढचा प्रवास, आता ते सगळे तिकडचं कोणी गेलं असेल त्या बाजूला तर सगळे लांब लांबचे प्रवास आहेत, ते जवळपास 100 किलोमीटर पुढं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली पर्स त्या हॉटेलमध्ये राहिलेली आहे. आता 100 किलोमीटर मागं आणणं तर गाडी शक्य नव्हतं. बरं, पर्समध्ये रोख पैसे बरेच, कारण ट्रिपला जायचं म्हणून त्यांनी पैसे बरेच घेतलेले होते. महत्त्वाची कार्ड होती, आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं, त्यांचं लायसन्स होतं, इतर काही थोडेफार वस्तू असतील. बरं, जिथं ज्या हॉटेलमधनं आपण आलो त्या हॉटेलचं बिल वगैरे असं काहीच नव्हतं त्यांच्याकडं की समजा फोन केला असता. त्यांनी तिथूनच स्वामींना साकडं घातलं आपल्याकडं. पुण्यामध्ये आपलं जे मंदिर आहे ते आपले सगळे आपण फोटो त्यांना दिलेले आहेत. तर त्यांनी मनोमन फक्त स्वामींची मूर्ती डोळ्यापुढे आणली, त्यांनी प्रार्थना केली की कसंही करून मला ती पर्स मिळावी. आणि हे प्रार्थना होत असताना ते जिथं थांबले होते, चहा करता थांबले असतील, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं चहा करता थांबले होते, तिथे दुसरी एक समोरनं येणारी गाडी थांबली होती. आणि कर्मधर्मसंयोगाने ती गाडी यांच्याच परत जिथून हे निघाले होते त्या मुक्कामाला तिथे ती गाडी जाणार होती. आणि हे मराठीमध्ये बोलत असताना तो गाडीचा ड्रायव्हर तो पण नेमका मराठी निघावा. त्यांनी विचारलं काय झालं वगैरे, सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं पर्स राहिलेली आहे, अमुक अमुक ठिकाणी हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आणि आम्ही तिथनं निघालो. तर तो म्हणला की आम्ही पण तिथे चाललेलो, मी ते हॉटेल बघतो कुठे येते, आणि हॉटेलवाल्याच्या कानावर घालून जे काय असेल ते तिथं काय होईल ते तुम्हाला मी फोन करतो. त्यांचा नंबर घेतला. 100 किलोमीटर जायला त्याला 3-3.5 तास लागले, काय लागले असतील तेवढं 2-2.5 तास.
तोपर्यंत हे पुढच्या प्रवासाला निघाले होते. ती समोरून येणारी गाडी त्या हॉटेलपर्यंत तिथे आली आणि त्यांनी सांगितलं की आत्ता 3 तासापूर्वी इतके प्रवासी इथनं गेलेत, समजा कुठे गेले असेल, केदारनाथच्या दिशेने काय असेल ते. तर त्यातल्या एकाची पर्स राहिलेली आहे. आणि त्या आश्चर्य म्हणजे त्या हॉटेलवाल्यांनी पण काय केलं होतं, त्यांचा जो नोकर होता त्याला ती पर्स दिसल्यावर त्यांनी उचलून त्या मालकाकडे दिलेली होती. आणि त्याने सांगितलं की काही घाबरू नका, तुमची पर्स इथे आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून ती घेऊन जावी. मग त्या ड्रायव्हरनी ह्यांना फोन केला की तुमची पर्स आहे, तुम्ही परतीच्या प्रवासामध्ये येऊन घ्या म्हणून. इथे 2-3 दिवसांनी परतीच्या प्रवासात ते आले, परत त्या हॉटेलमध्ये गेले, परत त्यांनी ती पर्स त्या मालकाकडनं घेतली, उघडून बघितली, इकडची सुद्धा वस्तू कुठेही हल्ली नव्हती, पैसे सगळे साबूत होते, सगळी कार्ड साबित होती. आणि मग त्यांनी तिथेच स्वामींचा जय जयकार केला. आणि मग सांगितलं की जेव्हा आपण पुण्यामध्ये जाऊ तर अन्नदान सेवेमध्ये नक्की भाग घेऊ. आणि का करू शकतो त्यांना आज असं वाटलं की नको, आत्ता मी तुम्हाला पैसे पाठवतो, मी आजच्या सेवेमध्ये ते पैसे खर्च करा. हा जिवंत अनुभव म्हणजे आज आपल्याला आलेला. जसं स्वामींचं कार्य आपण म्हणतो ना की इथं जी शक्ती स्वामींची कार्यरत आहे ती इतकी अद्भुत आहे, इतकी अतर्क्य आहे. अक्कलकोटमध्ये असताना जसं महाराज करत होते तशा अनेक अतर्क्य घटना इथे घडत आहेत. अनेक क्लिष्ट आजार. आणखीन एक उदाहरण सांगतो. आपल्याच सेवेकरी तृताताई काटे इथं बसलेल्या आहेत. मागच्या आठवड्यात त्यांचा फोन आला होता की बंधूंना ICUमध्ये ठेवलं आणि डॉक्टरांनी हात वर केलेले आहेत. एक 10%च फक्त शक्यता आहे, जर का वाचले तर. आणि मग इथे येऊन स्वामींची प्रार्थना केली आणि मग म्हणलं ना, जो चमत्कार महाराज करतात, जे काय पुढचे उपाय सांगितले गेले असतील ते आपण ते केलं. आणि आज असं आहे की त्यांना ICUतनं बाहेर आणलेलं आहे. तब्येतीचा जो धोका होता तो टळलेला आहे त्यांचा. एवढी शक्ती इथे जागृत आहे. आणि ही शक्ती जागृत होण्याकरता आपण जेव्हा इथे गुरुवारी जमतो, मी नेहमी सांगतो की सामुदायिक सेवेवरती भर द्यायला पाहिजे. एकट्याने केलेली सेवा, आपण घरी एक माळ सेवा केली आणि सामुदायिक सेवेत जर का आपण भाग घेतला, आता इथे आपण 100 जण मगाशी उपस्थित होतो, हे 100 लोकांनी केलेलं जप म्हणजे 100 माळा तो जप झाला, तेवढी शक्ती इथे कार्यरत झाली. त्याच्यामुळं ही शक्तीच आपल्या पाठीशी उभी राहते. आणि महाराजांना दुसरं काहीच नको, कुठला पैसा अडका नको, काहीही नको, फक्त सेवा द्या, 2 हात जोडा, सेवा द्या, ते बरोबर आपल्या पाठीशी उभे राहतात. कसे उभे राहतील हे आपल्याला समजणार पण नाही. संकटात पण तेच टाकतात आणि बाहेर पण तेच काढतात. आता हे जे अवतार आपण म्हणतो ना की महाराज समजा दत्तप्रभूंचा अवतार किंवा विष्णूंचा अवतार, जे कोणी असेल किंवा विष्णूंनी जे अवतार घेतले होते ते कशा करता घेतले की जेव्हा आपल्या पृथ्वीवरती जेव्हा धर्माची हानी होती, धर्म जे आपलं संकटात असतो त्याला हे भगवंताचे अवतार झालेले आहेत. आणि आज ज्यांच्यातर्फे आपण अन्नदान केलं, तलरेजा, मिलानी आणि रेवचंदानी, हा जो परिवार आहे सगळे आहेत. तर आता हा सिंधी समाज, तर सिंधी समाजामध्ये सुद्धा अवतारत्वच जे आहे त्याची एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा ऐकलं तरी असेल कमीत कमी, की सिंधी समाज त्यांची इष्टदेवता कोण? झुलेलाल. झुलेलाल हे कोण? मग त्यांचा अवतार कसा झाला? आता ही जर का बघितलं आपण, प्रत्येक अवताराशाला अगोदर काही ना काहीतरी असं इतकं अघटित घडलेलं असतं की भगवंताला ते यावंच लागतं तिथे. तर पापाचा नाश करण्याकरता त्याला यावं लागतं. आता पूर्वीच्या काळी आपण जेव्हा एकत्र सगळा हा प्रांत होता, म्हणजे भारत किंवा पाकिस्तान हे वेगळं नव्हतं, अखंड जेव्हा होतं ते आत्ताच्या पाकिस्तान प्रांतामध्ये जो सिंध प्रांत आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक मिरक शहा नावाचा एक मुसलमान राजा होता. आणि त्याचं इतका तो धर्मांध होता, त्याने एक फरमान काढलं की इथं मुस्लिम सोडून जो कोणी राहील त्याचं शिरच्छेद केला जाईल. आता पूर्वीच्या काळी सगळीकडे आपले हिंदू लोक होती, मुस्लिम होती, सगळेच समाज होता. सिंधी समाज त्यावेळेला होता. पण तुम्हाला जर का राहायचं असेल तर एकतर मुस्लिम व्हा, नाही तर मग शिरच्छेद करून घ्या. आता संकट आला की नाही, म्हणजे धर्मांतर आपण करायचं का नाही करायचं
म्हणजे इच्छा नसताना सुद्धा आपल्याला तो धर्म स्वीकारणं भाग आहे, नाही तर मग मृत्यूसमोर. अशा वेळेला काय केलं, सगळे सिंधी समाज बांधव सगळे होते, त्यांनी काय केलं की त्यांच्यामध्ये एक होतं की आपला देव, जसं आपण म्हणतो की आपण नदीला सुद्धा पूजन करतो, नदीचं जलदैवतेला त्यांनी जलदैवतेचं पूजन केलं. सिंध नदी जी आहे तिथं ते गेले, ती लोक सगळी, आणि अक्षरशः 40 दिवस अन्न पाणी न घेता फक्त वरुण देवतेच्या त्या उपासना केली. ह्या आपल्याच म्हणजे हिंदू धर्म आहेच, आपल्याकडं पण उपास आहेत, किंवा मुस्लिम धर्मामध्ये सर रोजे आपण मग पाळले जातात, किंवा जैन लोकांच्यामध्ये पर्युषण पर्व, सगळीकडे असं आहे. इतकी कडकडीत उपासना केल्यानंतर म्हटलं ना, भगवंताला येणं कर्मप्राप्त आहे. 40 दिवस संपल्यानंतर 41 दिवशी समुद्रामधनं बघतात एक भला मोठा सोन्याचा मासा, त्याच्यावर त्या माशाच्या पाठीवर कमळाचं फूल आहे, आणि त्या फुलामध्ये बघितलं तर एक तेजस्वी व्यक्ती बसलेली आहे. पांढरशुभ्र धोतर आहे, लाल सदरा आहे अंगामध्ये, असा भरझरी एकदम मखमली म्हणतो तसा, अंगावर गुलाबी असं उपरणं घेतलेलं आहे, डोक्यावर सोनेरी मुकुट आहे, आणि त्या मुकुटाच्या पाठीमागं सोनेरी वलय फिरते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये औरा म्हणतो तसं ते. ह्या 40 ह्या लोकांना पण ते दिसत होतं की समुद्रातनं कोणतीही शक्ती आलेली आहे, आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तुमचे जे संकट आहे ते दूर करण्याकरताच मी आलेलो आहे, पण तुम्हाला अजून 8 दिवस वाट बघायला लागेल. 8 दिवसांनी मी लहान बालकाच्या स्वरूपात मी जन्म घेईन. आत्ता जे गाव नसरपूर किंवा नुसरपूर जे म्हणतात तिथे, त्या आता सध्या पाकिस्तानमध्ये येते, मी तिथे रतनचंद नावाच्या त्या परिवारात मी जन्म घेईन, आणि मग तुमचं जे संकट आहे तुमच्यावर आलेलं त्याचं मी निपात करीन. 8 दिवसांनी बरोबर त्या रतनचंद आणि देविका राणी त्यांच्या घरी एक बाल, त्याचा जन्म होता त्या बाळाचा. आता हे दैवी बाळ आपण म्हणतो ना की एकदम दिसायला गोंडस. प्रभू रामचंद्राचं वर्णन आपण ऐकलं असेल की कुरळे कुरळे केस, निळसर अंग, त्यांच्या अंगाला अष्टगंधाचा सुवास, असं वर्णन असं त्या बाळाला पण लागू पडत होतं. भक्ताक्षणी मोह होईल असं ते बाळ. पण ते बाळ दैवी असल्याकारणानं त्याला पुढचं कार्य लगेच सुरू करायचं होतं. बघता बघता त्यांनी, आपण 1 वर्ष 2 वर्ष बाळ मोठं होतं तसं ते नव्हतं, झपाट्याने एकदम त्यांनी बाल स्वरूपातच ते आलं एकदम. आणि मग त्या राज्यामध्ये अशी सगळीकडे बातमी पसरली की त्या रतनचंदच्या घरी कोणीतरी भगवंताने अवतार घेतलेला, आणि हिंदू लोक त्याला खूप मानतायत त्या बाळाला. त्या बाळाला बघण्याकरता खूप गर्दी झाली आहे. मिरक शहाला हे सहन होणार, तो म्हणला हिंदूंच्या घरी भगवंताच्या म्हणजे देवाच्या दर्शनाकरता असा कोण जन्माला आलाय म्हणले तिथं. त्याच्याकडचे शिपायांना पाठवतो, जो कोणी असेल त्याला पकडून घेऊन या म्हणतात, कोण तिथं भगवंत जन्माला आलाय बघू म्हणतो. ते शिपाई त्या रतनचंदाच्या घरी जातात, बाळाला पकडायला आले. शिपाई आलेत म्हणतात, दोघंही पहिले घाबरतात, पण ते बाळ निर्भीड एकदम. आता हे बाळ, त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं उडेरो लाल. उडेरो म्हणजे पाणी. भगवंत तो पाण्यातनं आलेला होता, त्याचं नाव ठेवलं उडेरो लाल. पण जेव्हा ते लहान होतं, त्याला जेव्हा पाण्यात पहिल्यांदा ठेवलं होतं, तर पाण्याला आपण जर का हलवलं नाही तर पाळणं हलत नाही. पण जेव्हा त्या बाळाला ते पाळण्यात ठेवायचे, तो पाळणा आपोआप हलायचा. आणि हिंदीमध्ये आपण झुला म्हणतो नाही का, तो झुला. मग ते उडेरो लाल त्याचं हळूहळू झालं झुलेलाल. अनेक नाव होती त्यांना, अमरलाल होतं, दर्यालाल होतं. पण हे बाळ जेव्हा ते शिपाई त्याला पकडायला आले, तर बघता बघता ते दिसताना बाळ दिसतंय, मध्येच एकदम म्हातारा कोणतरी मनुष्य दिसायचा. त्या म्हाताऱ्याला पकडायला गेले तर मध्येच एकदम घोड्यावर बसलेला योद्धा एकदम घोडा भरधाव फेकत निघून जायचा. घोडेस्वराच्या मागं गेलं तो क्षणात तो अदृश्य व्हायचा. मध्येच परत दिसायचा बाल स्वरूपात, पळत 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 समुद्र किनारपर्यंत गेलाय. समुद्रकिनारी परत तो सोनेरी मासा आलाय, त्या बाळाने त्या माशावर उडी मारली आहे, समुद्रामध्ये गायब झालाय. असं काहीतरी घडायला लागतं तिथं. ते शिपायांना तो काही हाताला लागत नाही. तो 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सगळे शेवटी दमून परत येतात. त्या मिरक्षाला सांगतात की नाही, काहीतरी चमत्कार नक्की आहे म्हणे, आम्ही इतके प्रयत्न करून सुद्धा आम्हाला तो हाताला आला नाही.
तोपर्यंत त्या बालाचं तरुणामध्ये रूपांतर होतं, कारण त्याला पुढचं कार्य झपाट्याने करायचं होतं. मिरक्षा सांगतो की नाही, कसंही झालं तरी तुम्ही त्याला इथं घेऊन या, इथं घेऊन या असं म्हणल्याबरोबर तो तरुण स्वतः त्या मिरक्षाच्या दरबारामध्ये खाडकन हजर होतो. हा प्रसंग आपण अक्कलकोट स्वामींच्या पोथीमध्ये वाचला असेल. अक्कलकोटला मालोजी राजांचं जेव्हा राज्य होतं, राजांच्या कानावर जेव्हा जातं की कोणतरी चोळप्पाच्या घरी महाराज आलेले आहेत आणि ते दैवी अवतार आहेत, आणि त्यांच्या मनामध्ये येतं की जर का ते दैवी अवतार आहेत तर मग त्यांनी इथे यावं, आणि एवढं म्हणोसोपर्यंत महाराज त्याच्या दरबारामध्ये तिथे हजर होतात. तसं तो झुलेलाल जे असतात ते त्याच्या दरबारामध्ये येतात आणि मिरगशहाला सांगतात की हे जो इस्लामीकरण तुझ्या मनामध्ये जे आहे, तू ज्या पद्धतीने करतोयस, ज्याची इच्छा असेल तो इस्लाम धर्म स्वीकारेल, पण तू जे बळजबरीने करतोय हे कुराणामध्ये, त्याला कुराणाला काही मान्यता नाही आहे. हे जो करतो आहेस ज्याच्या आधारावर, कुराण हे मुस्लिम धर्मामध्ये पवित्र ग्रंथ जो आहे, आपल्याकडं गीता आहे, तसं त्या कुराणामधलं जर का तुम्ही उल्लेख बघितला असेल तर ते म्हणजे याच्यामध्ये असं कुठेही म्हणलं नाही बळजबरीने तुम्ही धर्मांतर करा. आणि एकतर त्यांचं रूप बघून तो मिरगशाह प्रभावित झालाच होता. त्यांची वाणी, त्यांचं समजावणं, त्यांनी तो हुकूम रद्द करायला घेतला की ठीक आहे, एका दिवसातच एवढा प्रभाव पडला होता त्यांचा की त्यांनी त्याचा हुकूम मागे घ्यायला सुरुवात केली. तिथं थोडं समजवता आपण म्हणतो तसा झाला. मिरगशाह एकदम आपण म्हणतो ना की वाचून जसं बघत बसतो की अरे एवढं मोठं प्रभावी व्यक्तिमत्व इथं आत्ता आपल्या समोर होतं आणि आत्ता गेले, ते निघून गेले तिथून. आता कसं असतं, ही लोक जे राज्यकर्ते असतात, आजूबाजूला कोण ना कोणतरी कान भरणारे लोक असतात. तसं तर मिरगशाहला सांगितलं जातं की तुम्ही हुकूम मागे घेताय म्हणले, पण आपला धर्म संकटात येण्याची शक्यता आहे. आपण जे धर्म प्रसाराचं जे कार्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी परत आपल्याला मागे जावं लागेल. परत नाही ते त्याच्या कानात भरवलं तर तो परत आज्ञा सोडतो की आत्ताच्या आत्ता परत त्याला पकडून आणा. पकडून आणण्याकरता जेव्हा दरबाराच्या बाहेर ते शिपाई पडतात तर बघतात तर एक अद्भुत असं घडलेलं असतं की दरबार संपूर्ण पाण्याने वेढला गेलेला असतो. त्याचा राजवाडा, जेवढा पाण्याचा प्रवाह गोल फिरतोय, पाण्याच्या बाहेरनं आगीच्या ज्वाळा त्याच पद्धतीने फिरत आहेत. संपूर्ण दिवसभर झाले तरी काही होत नाही, सगळेच्या सगळे आतमध्ये अडकून पडतात. आणि त्या मिरगशाहला मग नक्कीच पडतं की नाही, हे जे काही आहे ही दैवी शक्तीच आहे. आपण ह्याला जर का आता शरण गेलं नाही, आपला हुकूम जर का मागं घेतलं नाही तर आपली ह्याच्यातून सुटका नाही. आणि तो मनोमन प्रार्थना करतो की नाही, जे तुम्ही सांगाल तसं मी करीन, माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा. मुस्लिम राज्यकर्ता असला तरी त्यांना सांगतात ते. आणि असं म्हणल्यावर परत झुलेलाल तिथे उपस्थित राहतात, त्याला ते अभय देतात. कारण कसं असतं, महाराजांच्याकडे सुद्धा अनेक लोक जायची, महाराजांचीच परीक्षा बघायला जायची. पण महाराजांनी एकदा त्यांना वठणीवर आणलं की ते माफी पण मागायचे. आणि स्वामी ज्यावेळेला ते रागावलेले असायचे त्याच्यावरती, माफी मागता क्षणी परत माफ पण करायचे त्याला. अशा पद्धतीने त्यांनी माफ केलं. मिरगशाहने त्यांचं शिष्यपद स्वीकारलं. आता त्यांनी सांगितलं की एक काम कर, आता तूही गुरु शिष्य जे म्हणतो तर त्याच्याकरता जे दरबारामध्ये एक अखंड ज्योती तेवत ठेवली पाहिजे. आपण म्हणजे आता मला पुढचं माहिती नाही, पण बहुतेक त्यांच्या मंदिरामध्ये एक ज्योती कायम तेवत ठेवलेली असते असं ऐकलं होतं नंतर. पण 24 तास मंदिरामध्ये ती ज्योती पेटलेली असते ती. आणि सिंधी लोक जर का बघितलं असेल व्यापारामध्ये, मला एक स्वतःला असा अनुभव होता. आम्ही उल्हासनगरला जेव्हा खरेदीला जायचो तर थोडं मागं पुढं किमती करावं लागतात. म्हणजे त्यावेळची गोष्ट सांगतो, 20-25 वर्षापूर्वी, की एखादं 500 रुपयाचं शर्ट असेल तर ते आपल्याला 200 रुपयाला पण देतील. मग मी एकदा सहज त्यांना विचारलं की मग असं कसं काय, तर ते म्हणले 200मध्ये आमची खरेदी 190 रुपयाची असते, अगदी कमीत कमी 10 रुपये आम्हाला मिळाले तरी आम्हाला चालतील. म्हणजे जेणेकरून आपली वस्तू खपली गेली पाहिजे, त्याच्यामागं तुम्ही किती त्याच्यात फायदा कमवता हे नाही, माझी वस्तू विकली गेली, मला 10 रुपये मिळाले तरी खुश आहेत. आणि सामाजिक कार्यामध्ये मग त्यांचा समाज जो आहे तो खूपच पुढे आहे. सामाजिक त्यांचं कार्य खूप, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं कौतुक करता येईल.
आपल्याकडं मिलने साहेब जे उपस्थित आहेत, रोटरी क्लबतर्फे त्यांनी अशा बऱ्याच उपक्रमांमधनं भाग घेतलेला आहे आणि त्यांच्यासारखे अनेक सिंधी बांधव अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेतात. प्रत्यक्ष जाता आलं नाही तरी आर्थिक मदत तर ते नक्कीच करतात. आणि जसं ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रार्थना केली होती की संपूर्ण विश्वाकरता, संपूर्ण विश्वाला सुख शांती लाभू देत, तसंच सिंधी समाजसुद्धा जलदेवतेला मानतो. कारण जल हे महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. पाणी हे खूपच महत्त्वाचं आहे. त्या जलदेवतेला ते मानतात. त्या जलदेवतेला ते प्रार्थना करतात की तू सगळ्यांचं कल्याण कर. आपल्याकडे वामनराव पैंची पण एक प्रार्थना म्हणतो, विश्व शांती करता, की सगळ्यांना सुखात ठेव, शांती, असं तरी प्रार्थना केली. सगळ्यांच्या करता मागितलं तर आपल्याला ते नक्कीच मिळतं. थोडं का होईना आपल्याला त्यातलं मिळणारच ना. भगवंताने जर सगळ्यांना वाटायचं असेल तर आपल्याला थोडंफार तरी मिळेलच. तर त्याच्यामुळं मागतानाच हा सिंधी समाज बघा ना, कुठल्याही दंगलीत बिंगलीत कधी कुठं जाणार नाही, काय नाही. त्यांचं व्यवसाय ते आणि हे सामाजिक कार्य आणि राहिलेलं आपण म्हणतो की धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. आज त्यांचे गुरुजी जेव्हा येतात आश्रमामध्ये, त्यांचे कोंडव्याला मोठा आश्रम आहे, तर ते येणार म्हटल्यानंतरच लाखोंच्या संख्येने त्यांच्या भक्तगण उपस्थित असतात. कारण कसं की एकच देव, सर्व धर्म समभाव मानायचा, पण आपला देव जर का एकच. आपल्याकडे काय होतं, थोडंसं आपण मध्येच कोणीतरी मारुती, मध्येच कोणीतरी दत्त महाराज, मध्येच कोणीतरी, सगळं शेवटी एकच आहे. भगवंत जो नाही तो निर्गुण निराकार तो आहे, त्याला काही आकार नाही, पण तो आपल्या सोयीकरता, आपल्या भक्तांच्या सोयीकरता त्याने हे आकार घेतलेले आहेत. पण एकच जर का मानलं, झुलेलालच जर का आहे आणि त्याला जर का ते प्रार्थना करतात की तुम्ही आमच्या पाठीशी राहा, आमचा जो व्यवसाय, आमचा जो परिवार आहे त्याच्यामध्ये अशीच खुशी ठेवा आणि त्या अशीच सगळीकडं संपूर्ण विश्वावरती तुमची कृपा राहू देत. जो कोणी संकटात आला असेल त्याला तुमचा आशीर्वाद राहू देत. म्हणजे माझ्यापुरतं असं नाही करत, ते विश्वाकरता मागतात. संपूर्ण विश्वामध्ये जर का कोणी संकटात असेल तरी तुम्ही त्याला वाचवा. ही जी प्रार्थना आहे, जर का त्याला शब्दरूप द्यायचं असेल तर मी एक छोटंसं फक्त असं सांगतो. लाल मेरी, लाल मेरी, ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालन. लाल मेरी पत रखियो भला झूले लालन. सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाज कलंदर. दमादम मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, दमादम दम दे अंदर, दमादम मस्त कलंदर. अलीदा पहला नंबर. चार चराग तेरे बरन हमेशा, चार चराग तेरे बरन हमेशा. पंजवा में बारण आइया बला झूले लालन. ओ पंजवा में बारण, पंजवा में बारण आइयो बला झूले लालन. सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाज कलंदर. दमादम मस्त कलंदर. अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर. अली दा पहला नंबर. हो लाल मेरी पत. हरदम पीरा तेरी खैर होए. हरदम पीरा तेरी खैर होए. नामे अली बेड़ा, नामे अली बेड़ा, नामे अली बेड़ा पार लगा झूले लालन. नामे अली बेड़ा पार लगा झूले लालन. सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाज कलंदर. दमादम मस्त कलंदर. अली दम दम दे अंदर.
दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर ओ लाल मेरी पत रखियो बला झूले लालन ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालन सिंधड़ी दा सेवन दा सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर 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 दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर अली दा पहला नंबर अली दा पहला नंबर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू. आपला पुढचा पालखी सोहळा सुरू होईल. पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाल्यानंतर फक्त जागेवरून उठायचं आहे आणि ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल तेवढेच फक्त जागेवरून उठतील. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.